मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजनामूर्ति है। मैं पिछली कक्षा में खेलो, कूदो, स्वस्थ रहो पाठ के बारे में समझाता था। वह पाठ समाप्त हो गया। छात्रों, आज हम नए पाठ के बारे में जान करेंगे। पाठ का नाम है वीरांगना चन्नम्मा। इस पाठ के द्वारा हम कर्नाटक राज्य की कित्तूर चन्नम्मा के बारे में अधिक जानकारी हम प्राप्त कर सकते हैं। कर्नाटक राज्य में अंग्रेज लोग कित्तूर राज्य को अपने अंग्रेजी साम्राज्य में मिलन करने के लिए अनेक बार कोशिश किया, लेकिन इसके बावजूद भी कित्तूर चन्नम्मा कित्तूर राज्य को बचाया। आसानी से अंग्रेजों को नहीं दिया कित्तूर राज्य, वह कित्तूर राज्य को बचाया। लेकिन चन्नम्मा ने बड़ी खाने के कारण कित्तूर अंग्रेजों के वश में आ गया। लेकिन कित्तूर चन्नम्मा बंदी होने के बाद कित्तूर राज्य के कई व्यक्तियों के कुतंत्र से कित्तूर चन्नम्मा बंदी हुआ। इसके बाद कित्तूर अंग्रेजों के वश में गया। चन्नम्मा जैसी वीर महिला के कारण कर्नाटक गर्व का अनुभव करता है। इस तरह कित्तूर चन्नम्मा एक वीरांगना महिला है। ऐसे वीरांगन महिला को पाने वाले से कर्नाटक के लोग गर्व कर सकते हैं। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಖೇಲೋ ಕೂದೋ ಸ್ವಸ್ಥ ರಹೋ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಆ ಪಾಠ ಮುಗಿಯಿತು. ಈ ದಿನ ನಾವು ಹೊಸ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ಪಾಠದ ಹೆಸರು ವೀರಾಂಗನಾ ಚನ್ನಮ್ಮ. ವೀರಾಂಗನಾ ಚನ್ನಮ್ಮ. ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿಯ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಸಾಹಸ, ಪರಾಕ್ರಮ, ಶೌರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಯಬಹುದು. ಬ್ರಿಟಿಷರು ಅನೇಕ ಬಾರಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಜ್ಯವನ್ನು ಬ್ರಿಟಿಷ್ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರು. ಅನೇಕ ಬಾರಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರು ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡಿದ್ಲು. ಆದರೆ ಕಿತ್ತೂರು ರಾಜ್ಯದ ಕೆಲವು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಬ್ರಿಟಿಷರ ಬಂದಿಯಾದಳು. ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಬಂದಿಯಾದ ನಂತರ ಕಿತ್ತೂರು ರಾಜ್ಯ ಬ್ರಿಟಿಷರ ಪಾಲಾಯಿತು. ಆದರೆ ಅನೇಕ ಬಾರಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಜೊತೆ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಸಾಹಸವಾಗಿ ಹೋರಾಡಿದ್ಲು. ಥ್ಯಾಕರೆ ಎಂಬ ಬ್ರಿಟಿಷ್ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು ಕೊಂದು ಒಟ್ಟಾರೆ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮನಂತಹ ವೀರ ಮಹಿಳೆಯರನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನಿಜವಾಗಲೂ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವಂತಹ ಒಂದು ವಿಷಯವಾಗಿದೆ. तो छात्रों, मैं पाठ पढ़ता हूँ, आप ध्यान से सुनिए. आप भी पढ़ने के लिए कोशिश कीजिए. 18वीं शताब्दी में सत्तालोलूप अंग्रेजों को नाकों चने चबाने वाली सर्वप्रथम भारतीय वीरांगना चन्नम्मा थी. 18वीं शताब्दी में सत्तालोलुप अंग्रेजों को नाकों चने चबाने वाली सर्वप्रथम भारतीय वीरांगना चन्नम्मा थी. चन्नम्मा का जन्म काकतीय वंश में सन 1778 में हुआ था. उनके पिता का नाम दूलप्पा देसाई और माता का नाम पद्मावती था. एक तो इकलौती
फिर रूपवती और स्वस्थ। चन्नम्मा शब्द का अर्थ ही है सुंदर महिला। उनकी शिक्षा दीक्षा राजकुल के अनुरूप ही हुई। गुड सवारी, शस्त्रास्त्रों का अभ्यास, हाकेट आदि युद्ध कलाएं उन्हें अपने वीर पिता से प्राप्त हुई। अपने जंगम गुरु के मार्गदर्शन में उन्होंने उर्दू, मराठी और संस्कृत भाषाओं का अध्ययन किया। छात्रों, हम वीरांगना चन्नम्मा के बारे में जानकर रहे हैं। मैंने इस पाठ को पढ़ा, आप भी 3 बार 4 बार पाठ को अच्छी तरह से पढ़िए। मैं पाठ को पढ़ाता हूँ। छात्रों, 18वीं शताब्दी में सत्तालोलुप अंग्रेजों को नाको चने चबाने वाली, तो आप सभी को मालूम है भारत देश, पूरा भारत देश अंग्रेजों के वश में था। ऐसे समय में कुछ छोटे छोटे राज्य अंग्रेजों के साम्राज्य में, अंग्रेजों के वश में नहीं आए थे, क्योंकि वे राजलोग, वे रानी महिलाएं अंग्रेजों को वश में देने के लिए अपने साम्राज्य को तैयार न थे। ऐसे समय में अंग्रेज लोग कित्तूर राज्य को अपने वश में करने के लिए बहुत कोशिश किए, लेकिन रानी चन्नम्मा इसे नहीं माना। अंग्रेजों के नियमों को, कानूनों को उल्लंघन किया। वे ऐसे समय में सारे भारत में अंग्रेजों का साम्राज्य होने पर भी वे अंग्रेजों को नाको चने चबाने वाली, अंग्रेजों के विरुद्ध धीरज से, साहस से लड़ने वाली एक ಭಾರತೀಯ ವೀರ ಮಹಿಳಾ ಹೈ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ। 18ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶ ಬ್ರಿಟಿಷರ ಒಂದು ವಶದಲ್ಲಿತ್ತು। ಅಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ರಾಜರುಗಳು, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ರಾಣಿಯರು ತಮ್ಮ ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆಗೆ ತಮ್ಮ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿರಲಿಲ್ಲ। ಬ್ರಿಟಿಷರು ದತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಕ್ಕಿಲ್ಲ ಎಂಬ ಕಾನೂನನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। ಯಾವ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿ ಇರಲ್ವೋ ಆ ಸಾಮ್ರಾಜ್ಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಮ್ಮ ವಶದಲ್ಲಿ ತಗೊಂಡ್ರು। ಆದರೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ರಾಜರುಗಳೆಲ್ಲ ಸುಲಭವಾಗಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆಗೆ ತಮ್ಮ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಕೊಟ್ರು। ಕೆಲವು ರಾಜರು ನೆಪಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ರಾಜರಾಗಿ ಬ್ರಿಟಿಷರು ಹೇಳಿದಂತೆ ಕೇಳಿಕೊಂಡು ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು। ಆದರೆ ಚಿಕ್ಕ ರಾಜ್ಯವಾದಂತಹ ಕಿತ್ತೂರು ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ರಾಣಿಯಾಗಿ ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆಗೆ ತಮ್ಮ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಒಪ್ಪದೆ ಧೈರ್ಯದಿಂದ, ಸಾಹಸದಿಂದ ಬ್ರಿಟಿಷರ ಜೊತೆ ಹೋರಾಡಿ ಕಿತ್ತೂರು ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದಂತಹ ಒಬ್ಬ ವೀರ ಮಹಿಳೆ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ। ಈಕೆಯ ಜನ್ಮ, ಚೆನ್ನಮ್ಮ का जन्म काकतीय वंश में हुआ। चन्नम्मा का जन्म काकतीय नामक वंश में सन 1778 में हुआ था। चन्नम्मा का जन्म काकतीय वंश में 1778 ईस्वी में हुआ था। ಈಕೆಯ ಜನ್ಮ ಕಾಕತೀಯ ಎಂಬ ವಂಶದಲ್ಲಿ ಆಯಿತು। 1778 ईस्वीಯಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ जनिसिद्ಲು। उनके पिता का नाम दूलप्प देसाई। चन्नम्मा के पिता का नाम दूलप्प देसाई और माता का नाम ಪದ್ಮಾವತಿ था। ಇವರ ತಂದೆಯ ಹೆಸರು ದೂಲಪ್ಪ ದೇಸಾಯಿ ಮತ್ತು
ತಾಯಿಯ ಹೆಸರು ಪದ್ಮಾವತಿ ಅಂತಾಗಿತ್ತು। इस तरह चन्नम्मा दौलप्पा देसाई और पद्मावती नामक दंपतियों के पुत्री होकर जन्म हुई। एक तो हिकलवती, फिर रूपवती और स्वस्थ। इस तरह चन्नम्मा दौलप्पा देसाई और पद्मावती दंपतियों के इकलौती बेटी थी, सुंदर बेटी थी और रूपवती बेटी थी। ಈ ದೂಲಪ್ಪ ದೇಸಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ದಂಪತಿಯ ಒಬ್ಬಳೇ ಮಗಳು, ಸುಂದರವಾದಂತಹ ರೂಪವತಿಯಾದಂತಹ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಮಗಳಾಗಿದ್ಲು ಚೆನ್ನಮ್ಮ। ಚೆನ್ನಮ್ಮ शब्द का अर्थ ही है सुंदर महिला। ಚೆನ್ನಮ್ಮ का अर्थ है सुंदर महिला। ಚೆನ್ನಮ್ಮ ಎಂಬ ಪದದ ಅರ್ಥ ರೂಪವತಿ, ಸುಂದರವಾದಂತಹ ಮಹಿಳೆ ಅಂತಾಗಿತ್ತು। ಹೆಸರಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ರೂಪವತಿಯಾಗಿದ್ಲು, ಸುಂದರವಾಗಿದ್ಲು। उनकी शिक्षा दीक्षा राजकुल के अनुरूप हो हुई। उनकी शिक्षा दीक्षा राजकुल के अनुसार अपने पिता से प्राप्त हुई। ಚೆನ್ನಮ್ಮ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮಳ ಶಿಕ್ಷಣ ಅರಮನೆಯ ಒಂದು ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲವೂ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ರಾಜಕುಮಾರರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ಚೆನ್ನಮ್ಮನಿಗೂ ಸಹ ಅರಮನೆಯ ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಕಾರ ಸಿಕ್ತು। गुड्ड सवारी, शस्त्रास्त्रों का अभ्यास, आकेट आदि युद्ध कलाएं उन्हें अपने वीर पिता से प्राप्त हुई। ಚೆನ್ನಮ್ಮ के पिता दौलप्पा देसाई एक वीर थे। इसलिए रानी ಚೆನ್ನಮ್ಮ को भी अपने पिता से शस्त्रास्त्रों का अभ्यास, गुड्ड सवारी, हाकेट आदि युद्ध कलाएं प्राप्त हुई। ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮರವರ ತಂದೆಯವರು ದೌಲಪ್ಪ ದೇಸಾಯಿಯವರು ಒಬ್ಬ ಧೀರರಾಗಿದ್ದರು। ಹೀಗಾಗಿ ತನ್ನ ತಂದೆಯಿಂದನೇ ಬಳುವಳಿಯಾಗಿ ಚೆನ್ನಮ್ಮಗೆ ಕುದುರೆ ಸವಾರಿ, ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರಗಳ ಅಭ್ಯಾಸ, ಕತ್ತಿ ವರಸೆ, ಬರ್ಜಿ ಎಸೆಯೋದು ಈ ಥರ ಮುಂತಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಯುದ್ಧದ ಒಂದು ಕಲೆ ಕೌಶಲ್ಯಗಳು ತನ್ನ ತಂದೆಯಿಂದನೇ ಚೆನ್ನಮ್ಮ ಕಲ್ತಲು। अपने जंगम गुरु मार्गदर्शन में उन्होंने उर्दू, मराठी और संस्कृत भाषाओं का अध्ययन किया। इस तरह ಚೆನ್ನಮ್ಮ इसके साथ युद्ध के शस्त्रास्त्रों का अभ्यास के साथ अपने जंगम गुरु के मार्गदर्शन में उर्दू, मराठी, संस्कृत भाषाओं का अध्ययन भी किया। ಈ ಯುದ್ಧದ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರಗಳ ಜೊತೆಗೆ ಕುದುರೆ ಸವಾರಿ, ಕತ್ತಿ ಸವಾರಿ ಇತರ ಯುದ್ಧದ ಕಲೆಗಳ ಜೊತೆಗೆ ತನ್ನ ಜಂಗಮ ಗುರುವಿನ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಮರಾಠಿ, उर्दू, संस्कृत भाषೆಗಳನ್ನು ಸಹ कल्पो। छात्रों, बाकी विषय नेक्स्ट क्लास में हम जान करेंगे। आपको धन्यवाद।